नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सागर आता टेन्शनमध्ये बसलेला असतो. कारण त्याला आठवत असतं, जेव्हा आदित्यने त्याला बोलावलेलं असतं, तेव्हा त्याने पेपरवरती साईन करून घेतलेल्या असतात आणि तो म्हणालेला असतो, की मला माझ्या पासपोर्टवरचं नाव चेंज करायचं आहे. तुमच्या नावाच्या जागी मला हर्ष अंकलचं नाव हवंय. ते सगळं आता सागरला आठवतं आणि तो बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे सई स्कूलमधून येते आणि सागरला आल्याला मिठी मारते. तेव्हा सागरसुद्धा तिला प्रेमाने जवळ घेतो. तेव्हा सई म्हणत असते, "पप्पा, आज तू लवकर आलास?" तेव्हा सागर म्हणतो, "हो, आज मी लवकर आलोय." तेव्हा सई म्हणते, "पप्पा, तू मला आहे ना आता अजूनच आवडायला लागलायस." तेव्हा सागर म्हणतो, "का असं का?" तेव्हा सई म्हणते, "आधी मी असं येऊन तुला मिठी मारायचे, तेव्हा तू मला रागवायचास आणि तेव्हा मला वाटायचं की माझं पप्पा माझ्यावरती प्रेमच करत नाही, माझं लाडच करत नाही. पण आता तू तसं नाही करत. तेव्हा तू मला खूप जास्त आवडतोस आणि तू हसलास ना पप्पा, की अजूनच छान दिसतोस. नाही, तू हसल्यावरती क्यूट दिसतोस," अशी सई म्हणते. तेव्हा कोमल म्हणते, "अरे वाह! इथे कुणीतरी म्हस्का लावते वाटतं." तेव्हा इथे सागर म्हणत असतो, "बरं ठीक आहे." तर सई म्हणत असते, "पप्पा, तू आता पुन्हा ऑफिसला जाणार नाही आहेस ना? तू आहे ना तुझ्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाक." तेव्हा सागर म्हणतो, "ठीक आहे, सगळ्या मीटिंग्स मी कॅन्सल करतो." तेव्हा सई म्हणते, "ठीक आहे पप्पा, तू सुद्धा तयार हो आणि मी सुद्धा तयार होते. आपण दोघंजणं मुक्ताईला भेटायला क्लिनिकमध्ये जाऊया. तिथे गेल्यानंतर आपण तिला सरप्राईज देऊ. आपण बाहेर जाऊ, फिरायला जाऊ, बागेमध्ये जाऊ, पाणीपुरी खाऊ, खूप सारी मज्जा करू." तेव्हा कोमल म्हणते, "हां, सगळं ते करायचं आहे आणि पप्पासुद्धा तुझ्याबरोबर येणार आहे. पण त्याआधी तुला होमवर्क करायचं आहे. मला मुक्तावहिनीने सांगितलंय." तेव्हा सागर म्हणतो, "बरं ठीक आहे, मी मुक्ताईला फोन करतो की आपण तिथे जातोय. तू जाऊन होमवर्क करून घे." तेव्हा सई म्हणते, "नाही पप्पा, मुक्ताईला फोन करू नकोस. आपण तिला सरप्राईज देऊया." तेव्हा सागरला सुद्धा मुक्ताच्या क्लिनिकमध्ये जायचं असतं तिला भेटायला. तर इकडे स्वाती आणि कार्तिक दोघंजण घरचं जेवण जेवत असतात. कारण मुक्ता त्यांच्यासाठी डबा घेऊन आलेली असते. तेव्हा कार्तिक म्हणत असतो, "एवढे वर्ष झाली तरी आईंच्या हाताची चव काही बदललेली नाही आहे." तेव्हा स्वाती म्हणत असते, "मुक्ता, खरंच थँक्यू. वहिनी म्हणून घरामध्ये आलीस, पण माझी बहीणच झालीस. आईच्या हातचं जेवण जेवून खरंच खूप मला बरं वाटतंय." तेव्हा इथे कार्तिक म्हणतो, "असं वाटतंय की घरी निघून जावं." तेव्हा स्वाती म्हणते, "पण घरी जाऊ सुद्धा शकत नाही ना, कारण माझ्या मम्मीला खूप जास्त त्रास होईल मला अशा अवस्थेत बघून." तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, "एक बोलू का मी स्वातीताई? मी घरी जाऊ शकत नाहीये ठीक आहे, पण तुम्ही मम्मीला फोन तरी करू शकता ना?" मी माझ्या अनुभवावरून सांगते, तुम्ही जर एक दिवस फोन केलात ना मम्मींना, तर त्यांचे पुढचे 4 दिवस चांगले जातील. ते मग प्लीज जरा फोन करून बोला त्यांच्याशी, ते तुमची आठवण काढतात. तर इकडे सावनी घरी येते, ती खूप खुश असते. हर्षवर्धन म्हणत असतो, "काय सावनी, एवढी खुश आहेस आज? शॉपिंग केलीस वाटतं." तेव्हा सावनी म्हणते, "हर्षवर्धन, अरे काय रे, म्हणजे खुश असलं की शॉपिंग केलं तरच माणूस आनंदी राहतं का? तुला माहिती आहे का, मी असं काम करून आली आहे ना, ते तुला कधीच जमलं नसतं." तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, "मला तरी सांग, एवढं काय करून आली आहेस ती?" तेव्हा सावनी म्हणते, की "तू आहे ना आतल्या गाठीचं आहेस. तुला जाणून घेणं खूप कठीण जातं. जसं सागरची आहे ना, नस ना नस मला माहिती आहे. अशी ठिणगी टाकून आली आहे ना त्याच्या डोक्यामध्ये, तर आता त्या ठिणगीचा वणवा पेटणार आणि मी वणवा पेटला ना, की सगळं काही जळून खाक होऊन जाणार. आता बघच तू मुक्ता आणि सागरमध्ये कसं भांडण होतंय ते." तर इथे आता इंद्रा काम करत असते. तेवढ्यातच स्वातीचा फोन येतो. तेव्हा इंद्रा खूप जास्त खुश होते आणि म्हणते, "गं माझी चिंबोरी मासोली, अगं माझी कोलंबी, कशी आहेस तू? बरी आहेस ना? किती दिवसांनी फोन केलास गं आईला? आईची आठवण येते की नाही तुला?" तेव्हा स्वाती म्हणते, "मम्मी, खूप जास्त आठवण येते मला, माहिती आहे का तुला? म्हणून तर फोन केलाय ना." तेव्हा इंद्रा म्हणते, "तुझ्याशी बोलून खरंच मला खूप बरं वाटतंय." तेव्हा स्वाती म्हणते, "मग घरी सगळे कसे आहेत?" तेव्हा इंद्रा म्हणते, "अगं काय सांगू तुला, तुझी ती नवीन वहिनी आहे ना, तिने सगळ्यांवर जादू करून ठेवले. अगं सगळे तिच्या बाजूने बोलतात आणि आता तर सागरसुद्धा तिच्या बाजूने बोलायला लागलाय." तेव्हा स्वाती म्हणते, "मम्मी, अगं ती आहेच खूप चांगली." तेव्हा इंद्रा म्हणते, "अरे वाह! तू सुद्धा तिच्या बाजूने बोलतेस का? ती एक नंबरची मांजर आहे मांजर, तुला माहिती नाही." तेव्हा इंद्रा म्हणत असते, "काल मी तिला माझ्या मैत्रिणींसाठी जेवण बनवायला सांगितलं होतं, तर अगं उशिरापर्यंत घरी आलीच नाही. तुला माहिती आहे का?" तेव्हा स्वाती म्हणते, "अगं ती डॉक्टर आहे ना, तिला इमर्जन्सी आली असेल." मग इंद्रा म्हणते, "आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. तू सुद्धा तिच्याच बाजूने बोलायला लागलीस ना?" तेव्हा स्वाती म्हणते, की "बरं मम्मी, मी तुझ्याबरोबर नंतर बोलते." आणि ती फोन ठेवून देते. तर इथे आता इंद्राजवळ बोलल्यामुळे स्वातीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा स्वाती मुक्ताला थँक म्हणत असते. ती म्हणते, "तुझ्यामुळे मी मम्मीबरोबर बोलले. मला खरंच खूप छान वाटतंय." तर इथे आता 15 लाखाचा मेसेज पुन्हा आलेला असतो कार्तिकला आणि तो म्हणतो, की "त्या मुलीने मला पुन्हा मेसेज केलाय. तिला 15 लाख रुपये हवेत, नाहीतर ती माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेन," असं ती म्हणते. तेव्हा मुक्ता म्हणते, "मी काय म्हणते, तिला करू दे ना कंप्लेंट. आपण सुद्धा कंप्लेंट करूया. आपलं जर काही चुकीचंच नाहीये, तर आपण का घाबरायचं ना?"
नाहीतर आपण सागरला सगळं काही सांगूया. तेव्हा कार्तिक म्हणत असतो, "नाही मुक्ता वहिनी, तसं नाही करता येणार. आता तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला माझी बाजू माहिती नसती आणि ती मुलगी जर तुमची कुणी मैत्रीण असती आणि तिने जर तिची बाजू तुम्हाला सांगितली असती, तर तुम्ही मला चुकीचं समजलं असतं ना. कारण अशा केसमध्ये नेहमी मुलालाच दोषी समजलं जातं. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, की 15 लाखाची जमाजमा आपल्याला करावी लागेल आणि तिला ते पैसे द्यावे लागतील." तेव्हा मुक्ता म्हणते, "मी आहे तुमच्याबरोबर. मी पैसे जमा करेन. माझे एफ-डीज वगैरे आहेत, त्या जर मोडल्या तर 5 लाख रुपये जमा होतील. ते मी लगेच घेऊन येऊ का?" तेव्हा स्वाती म्हणते, "नाही नको. ही लढाई आमची आहे. तू नको तुझे एफ-डीज वगैरे मोडू." तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही, माझ्यासाठी फॅमिली महत्त्वाची आहे. म्हणून मी पैशांची जमाजम नक्की करेन." तर इथे सई आणि सागर दोघंजण मुक्ताच्या क्लिनिकमध्ये येतात. तेव्हा सागर म्हणतो, की "मुक्ता कोळी आहेत का?" तेव्हा मुक्ता कोळी कोण असं रिसेप्शनिस्ट विचारते. तेव्हा सई म्हणते, "अरे पप्पा, मुक्ता गोखले म्हण." तेव्हा सागर म्हणतो, "मुक्ता गोखले आहेत का क्लिनिकमध्ये?" तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणतात, "त्या नाही आल्यात आज. त्या इथे नाही आहेत." तेव्हा सागर म्हणतो, "इथे नाही आहेत का? थांबा मी फोन करून विचारतो." तर इथे मुक्ताला सागरने फोन केलेला असतो. तेव्हा मुक्ता फोन उचलते. सागर म्हणतो, "कुठे आहेत तुम्ही?" तेव्हा मुक्ता म्हणते, "मी क्लिनिकमध्ये आहे. सर्जरी चालू आहे." आणि ती लगेचच फोन ठेवून देते. तेव्हा सागर म्हणतो, "क्लिनिकमध्ये तर त्या नाही आहेत. मग त्या कुठे गेल्यात?" "नाही, नाही सागर नाही." सावनी म्हणते, "तसं खरं तर नसेल ना?" तो म्हणतो, "नाही सागर, असा चुकीचा विचार तू अजिबातच करू नकोस." तर इकडे सई म्हणते, "पप्पा काय झालं?" तेव्हा सागर म्हणतो, "सई, मुक्ता आई तुझी बिझी आहे. चल आपण नंतर येऊया." तर इथे आता मुक्ताला वाईट वाटत असतं कारण ती सागर बरोबर खोटं बोलत असते. पण तिला स्वातीने शपथ दिलेली असते त्यामुळे ती खरं सांगत नाही. तर इथे सई आता अभ्यास करत बसलेली असते आणि सागर तिचा अभ्यास घेत असतो. तेवढ्यातच मुक्ता आता लपून-छपून घरामध्ये येते आणि ती जाऊन टिफिन पहिला बाजूला ठेवून देते. तेव्हा सागर तिच्याकडेच बघत असतो. मुक्ताचं वागणं त्याला थोडंसं वेगळंच वाटत असतं. त्यानंतर सई येते आणि मुक्ताला मिठी मारते. ती म्हणते, "मुक्ताई तू आलीस?" तेव्हा मुक्ता म्हणते, "सई बाळा मला किती छान वाटलं. मी आलेल्या बघितलं तर सई अभ्यास करत बसली होती." तेव्हा इथे सई म्हणते, "पण तू कुठे गेली होतीस? तुला का उशीर झाला?" तेव्हा मुक्ता म्हणते, "मला क्लिनिकमध्ये काम होतं ना, म्हणून यायला उशीर झाला." तेव्हा सई म्हणते, "पण मी आणि पप्पा आम्ही क्लिनिकमध्ये आलो होतो. तेव्हा तू तर क्लिनिकमध्ये नव्हतीस." तेव्हा इथे मुक्ता सागरकडे बघायला लागते. तर इथे सागरसुद्धा मुक्ताचकडे बघत असतो, की ती आता काय उत्तर देणार आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, "सई तू अभ्यास करतेस ना? कसला अभ्यास करतेस? हे बघ तू पप्पाबरोबर बस आणि हे इंग्लिशचं आहे ना सगळं क्लिअर कर. मी आल्यानंतर मी फ्रेश होऊन येते. मी थकली आहे ना, मग मी तुझा मॅथ्सचा अभ्यास घेते." तेव्हा इथे सागर आता सईला अभ्यास देतो आणि म्हणतो, "तू अभ्यास करत बस, मी आलोच." तर इथे मुक्ता आता खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच सागर येतो आणि तिच्याकडे बघत असतो. तेव्हा मुक्ता लगेचच आपले कपडे घ्यायला जाते. तेव्हा सागर तिच्याकडेच बघत असताना मुक्ता म्हणते, "जेवलात का तुम्ही?" तेव्हा सागर म्हणतो, "हो, मी जेवलोय. तुम्ही कुठे गेला होतात?" तेव्हा सागर जो काही विचारतोय प्रश्न त्याचं उत्तर मुक्ता देत नसते. ती म्हणते, "यांना सगळं कळलं असेल का?" तेव्हा सागर म्हणतो, "तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का? मी आणि सई जेव्हा आलो होतो तेव्हा तुम्ही क्लिनिकमध्ये नव्हता." तेव्हा इथे मुक्ता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, "हो, म्हणजे तुम्ही नाही का आला होतात क्लिनिकमध्ये आणि मी दुसऱ्या क्लिनिकमध्ये गेले होते. तसं मला दुसऱ्या क्लिनिकमध्ये जावं लागलं होतं. तुम्ही येणार होतात ते कळवलं नाहीत मला." तेव्हा सागर म्हणतो, "सईच म्हणाली होती की मुक्ता आईला सरप्राईज देऊया म्हणून. पण तिथे गेल्यानंतर आम्ही सरप्राईज झालो. तुम्ही नव्हतात ना तिथे." तेव्हा मुक्ता काही न बोलता सरळ तिथून निघून जात असते. तेव्हा सागर म्हणतो, "एक मिनिट, एक विचारू का तुम्हाला?" तेव्हा सागर म्हणतो, "काही प्रॉब्लेम आहे का? जर काही तसं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता. खरंच जर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन." तेव्हा मुक्ता मनामध्ये म्हणते, की "सागर खरंच तुम्हाला सांगण्याची खूप इच्छा आहे. पण मी काय करू? मी तुम्हाला सांगू शकत नाही तर इथे आता मुक्ता काही न बोलता तिथून जात असते. तेव्हा सागर म्हणत असतो, "ठीक आहे, तुम्ही चेंज करून घ्या, फ्रेश व्हा. मी बाहेरच आहे, कारण तुम्ही थकले आहेत ना सर्जरी करून." असं म्हणून सागर निघून जातो. तेव्हा इथे मुक्ताला सागरचं खूप आश्चर्य वाटतं, कारण सागर तिला काही न बोलता तिथून निघून जातो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आदित्यचा वाढदिवस असतो. तेव्हा सावनी म्हणत असते, की "तुझ्या वाढदिवसाची आम्ही जय्यत तयारी करणार आहोत. तुझ्या सर्व मित्रांना बोलूया." तेव्हा इथे आदित्य म्हणत असतो, "मी सुद्धा माझ्या एका स्पेशल गेस्टला बोलवणार आहे." तेव्हा सावनी म्हणते, "कोण आहे तुझा स्पेशल गेस्ट?" तेव्हा आदित्य म्हणतो, की "मिस्टर सागर कोळी." तेव्हा सावनीला खूपच छान वाटतं. तर इथे सागर आता मुक्ताला म्हणत असतो, "तुम्ही आज क्लिनिकमध्ये जाऊ नका. आपल्याला आदित्यच्या वाढदिवसाला जायचं आहे." आणि तेव्हाच आता मुक्ता आपले दागिने विकायला जात असते आणि त्यातून येणारे पैसे ती स्वाती आणि कार्तिकला देणार असते. तेव्हा ती म्हणते, "मी सुद्धा यायचं आहे का वाढदिवसाला?" तेव्हा सागर म्हणतो, "हो, तुम्ही, मी आणि सई आपण तिघेही जाणार आहोत."